आज आम्ही आलो आत्याच्या शेतामध्ये आणि एवढं काही इकडे छान आहे ना, आम्ही आंघोळ्या पण इकडेच करायला आलो. किती मस्त आहे. मुलांना पण खूप मोकळं मोकळं वाटतंय आणि शेतामध्ये सगळी सुविधा आहे. घर पण बनवलेले आहे शेतामध्ये. आता आम्ही डाळबट्टीचा कार्यक्रम करणार आहे, तर त्याला इकडे ना बाफळे म्हणतात. अं, खूप छान असं वाटतंय. कधी शेताचा अनुभव जास्त नाहीये, आम्हाला काही शेत नाही. तर आता म्हणे चला मग शेतात जाऊ. तर मुलं पहा कशी मज्जा करायले. ते इकडे आत्याची बैल आहे, गाय आहे, सगळं काही घरीच आहे. आणि हे इकडे कुत्र्याला घर केलेलं आहे. इकडे एक स्पेशल बैलाला ढोरांना गोठ आहे. इकडं शेणखत कडबा वगैरे इकडे टाकतात. घरीच शेड मारलेला खूप मस्त आहे. हे काय सुविधा हे सगळं काही सुविधा आहे का बस आपला डॉगीचा पण घ्यायचा. चल बाहेर काढू का? सकाळी आल्यापासून ना आंघोळ्या वगैरे करून घेतलं, नंतर पोहे केले. आता डाळबट्टीचं चालू आहे आमचं करणं. आणि हे करत करत ना माझी मधली बहीण आणि भाऊजी खूप मजा करत होते, दोघ जण. एवढं आम्ही हसलो तर हसून हसून पोट दुखलं. मध्ये थोडं सरसावगी पण झाली बहिणी बहिणींची. खूप मज्जा येत होती शेतामध्ये. असं वाटत होतं की घरी जाऊच नाही. आणि आम्हाला काही शेत नाही, आत्या शेतामध्ये त्यामुळेच आले. मला खूप आवडतं शेतामध्ये. आपल्याला शेत नाही करणार काय. तर आम्ही तिघींनी मिळून मस्त स्वयंपाक बनवला. डाळबट्टी आणि संध्याकाळी डाका पण येते, त्याची पण तयारी चालू होती. नैवेद्य वगैरे करणं, दिवे करणं आणि वेगळा स्वयंपाक पुरणाचा. तर वांग्याची भाजी केली होती, डाळबट्टी, भात. आणि मग स्वयंपाक झाला की सगळ्यांनी जेवून घेतलं. आणि आता आम्हाला पटपट आवरून घ्यायच होतं आणि संध्याकाळी ना डाकाचा कार्यक्रम आहे, तर त्याची पण तयारी करून घ्यायची. तर इथलं सगळं आता सगळ्यांची जेवण झाली, सगळं काही आवरून घेतलं, झाडून काढून घेतलं. आणि आता आम्हाला घरी जायचंय. आणखीन बराच वेळ बसलो असतो, पण कार्यक्रम असल्यामुळे काही बसता आलं नाही. आणि शेत पण बघायचं होतं, पण तिकडचं काही बघणं नाही झालं. सगळे मिळून पटपट आवरलं आणि गेलो होतो आम्ही. तर आता आम्ही चाललो घरी. आता घरी जाऊन घरचं आवरायचंय आणि नंतर शेतामध्ये जायचंय. तिथं मुंजेच्या पाया पडायला जायचे आणि डाका पण वाजवायचे तिथं. तर आणि 5 सुवासिनी घेऊन पण जाणार आहे. तर ह्या 5 सुवासिनी घेऊन आणि आम्ही घरचे सगळेजण गेलो. आणि शेत खूप लांब असल्यामुळे पायाने जावं लागत होतं फास्ट. आणि 6 वाजले होते जायला. आता जाऊन वापस यायला अंधारच पडणार होता, त्यामुळे सगळेजण फास्ट चालत होते. आणि ते गेल्याच्या नंतर मुंजाची पूजा केली आणि नंतर थोडा वेळ तिथं एक आरती घेतली. सगळ्याजणी आम्ही गेलो होतो तिकडे. आणि शेतामध्ये खूप मस्त वाटत होतं, पण शेतात आता सध्या काही नव्हतं. हरभरा होता, तर सगळं काढून घेतलं आणि दिवस मावळायला आला होता. त्याला पटकन एक आरती केली आणि सगळे आरती झाल्या की पटकन आपापल्या घरी गेले. आणि हे आंब्याचं झाड, याला एवढ्या कैऱ्या आल्या होत्या ना, खूप कैऱ्या आलेल्या आहेत आंब्याच्या झाडाला. आणि आम्ही येताना कैऱ्या पण आणल्या. आणि डाका वाजले की रामचं लगेच बोलणं चालू होतं. सगळेजण त्याला खूप हसत होते. सगळ्यांनी मुंजाच्या पाया पडल्या आणि काटेकरांना हळदी कुंकू लावलं, सुवासिनींना हळदी कुंकू लावलं. सगळ्यांनी नमस्कार करून घेतला आणि आरती झाली. आणि शेतात जायचं म्हटलं की हर्षल आणि विराजला खूप जावं वाटतं. पहिले आता इथलं सगळं आवरून घेतलं आणि घरी गेल्याच्या नंतर आता सुवासिनींना जीव घालायचं होतं, म्हणून पुरणाच्या पोळ्या करायच्या राहिल्या होत्या. घरी गेले गेले मी पीठ मळून घेतलं आणि पुरणाच्या पोळ्या करायला लागले. आणि पहिले मुंजे जेव घातले आणि नंतर सुवासिनींना जेव घालायचं होतं.
त्याचा काही व्हिडिओ बनवणं झाला नाही त्याला पोळ्या कसा करत हसू येईल. असल्यामुळे. आणि मुलं पण ऐकलं नाही मुलांनी. तर मग मुंजी जेव घातली आत्यानं, टोपी रुमाल वगैरे मुंज्यांना दिले, हळदी कुंकू लावलं. आणि नंतर रात्रीचे 9 वाजल्यापासून जे डाका चालू होत्या आता सुरुवात झाली डाकाची. त्यांना मध्ये मध्ये अर्ध्या 1 घंट्यानं चहा करावं लागतं, तर ते मलाच करावं लागतं सारखं सारखं. आणि दिवसभर पण अशी धावपळ झाली. आणि आता पण रात्रभर जागायचे. तर बरेच हा कार्यक्रम घरच्या घरीच केला होता म्हणून काही जास्त पाहुणे नव्हते. रात्रीचे 12 वाजलेत आणि खूप दिवसभर धावपळ झाल्यामुळे झोप येत होती. आता हे डाका संपूस तर काही झोपायला भेटणार नाही. मग आम्ही सगळ्याच जणी बसलेलो होतो. आणि मग आता शेवटच्या आरती झाली, सगळ्यांना आरती दिली. आणि मग नंतर ना नाव घ्यायचं चाललं होतं इथं. तर मला काही नावच आठवण झालं आणि सगळेजण नाव घ्या नाव घ्या. एरी खूप नाव येतात आणि ऐन वेळेला मला नावच आठवण होते पण. तर नाव घ्यायले आणि अचानकच थोडीशी मजा झाली. माझं नाव चुकलं, सगळेजण हसत होते. मग एक सुचलं तर घेतलं नाव. असा झाला आमचा कार्यक्रम. 32 माडीवर होतं पलंग, पलंगावर होती गादी, गादीवर होती उशी, उशीर होते कबशी, कबशी होता चहा, चहात पडली माशी, गोविंदराव गेले उपाशी, तर मी धरते एकादशी. ओके ओके. बाय.